अमरावती जिल्ह्याचे विद्यमान खासदार व 2019 लोकसभा निवडणुकीत भाजप सेना रिपाई आठवले गटाचे युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ हे आपले भाग्य आजमावून राहिले आहेत। गेल्या 10 वर्षांपासून अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे खासदार अडसूळांनी या लोकसभेसाठी सुद्धा आपली दावेदारी व यशाची मोहीम पुढे नेण्यात यशस्वी दिसत आहे। मुख्यतः 2014 पासून अमरावती जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी जी शहरी विभागात मजबूत होती, त्यांनी आपली पकड ग्रामीण भागात सुद्धा मजबूत केलेली दिसत आहे आणि याचा पुरेपूर फायदा युतीचे उमेदवारी व लढवणाऱ्या अडसूळांना होणार हे निश्चित। अडसूळांच्या विजयासाठी जिल्ह्यात 13, 14, 15 व 16 या तारखेला 5 स्टार प्रचारक दाखल होणार आहेत। प्रामुख्याने 15 तारखेला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची प्रचार सभा स्थानिक दशरा मैदान येथे आयोजित केली आहे। अमरावती लोकसभा मतदार संघाचे जे भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे उमेदवार आहेत आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर दिनांक 15 तारखेला येणार आहे। लातूरवरून 4 वाजता त्यांची सभा अंजनगावला आहे आणि मग अंजनगावची सभा आटोपल्यावर हेलिकॉप्टरने ते अमरावतीला येतील। अमरावतीला 6:30 वाजता दसरा मैदानावर त्यांची प्रचंड जंगी जाहीर सभा होणार आहे। नितीनजीची सभा ही अमरावतीकर जनतेसाठी प्रेरणादायी आहे। अतिशय उत्साहामध्ये ती सभा होत असते आणि खरं पाहिलं तर अमरावतीकर जनता, खरं पाहिलं तर संपूर्ण देशच नितीनजीचा ऋणी आहे की त्यांनी ज्या प्रकारचं रस्त्याचं जाळं विणलं, तसंच अमरावती शहरामध्ये होणारे नॅशनल हायवे, त्याच्या आजूबाजूने जाणारे सगळे हायवे, इथून नागपूर असेल, इथून बैतूल असेल, इथून वरुड असेल, हे सगळे रस्ते नितीनजींच्या माध्यमाने पूर्ण होत आहेत आणि म्हणून नितीनजींना आभार मानण्यासाठी म्हणून अमरावतीकर जनता मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्यांनी हा बडनेरा मतदारसंघात होणार असल्यामुळे दसऱ्याला मैदानाला होणार असल्यामुळे आम्हाला अतिशय आनंद होतो आहे आणि आम्ही विशेष प्रयत्न या ठिकाणी करतो आहे। अमरावती जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागापासून आनंदराव अडसूळांना मिळणारा वाढता प्रतिसाद बघता यावेळी अडसूळ हॅट्रिक मारण्याचे चिन्ह दिसत आहे। ब्युरो रिपोर्ट, VC न्यूज, अमरावती।